अशा पद्धतीने त्यांना चटका लावून गेलेला आहे, सोडून गेलेला आहे. आणि सध्याची दृश्य जय पवार हे रुग्णालयात पोहोचतानाची. पवार कुटुंबियांसाठी देखील अत्यंत मोठा आघात आहे आणि जय पवार आता रुग्णालयामध्ये पोहोचल्याची ही दृश्य आपण बघताय. बारामतीच्या रुग्णालयाबाहेर हजारोंचा जनसमुदाय. ज्याच्यामध्ये अर्थातच आता नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, कुटुंबीय देखील तिकडे पोहोचत आहेत. आताच जय पवार हे पोहोचल्याचं आपण पाहतोय. ही दृश्य बघताय, थेट दृश्य आहेत जय पवार हे रुग्णालयामध्ये पोहोचतानाची. हजारोंचा जनसमुदाय, प्रत्येक मिनिटागणिक वाढत जाणारी गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी, समर्थकांची गर्दी. आपल्या घरातला माणूस गेलाय ही भावना मनात ठेवून आलेली ही मंडळी. कारण त्यांच्यासाठी ते लाडके अजितदादा होते. आपल्या कुटुंबातला त्यांचा एक सदस्य आज त्यांनी गमावल्याची भावना या सर्वांमध्ये. विविध प्रतिक्रिया येत आहेत, विविध नेत्यांच्या भावना ते व्यक्त करतायत. आपण पाहूया. असा नेता होणे नाही. आता ही पोकळी भरूनच निघू शकत नाही. पुऱ्या राज्यावरती आता दुःखाचा डोंगर कोसळला. सगळं राज्यात दुःख आहे, सगळीकडे हळहळ व्यक्त केली. स्पष्टपणानं काम करणारे दादा. कोणाचं काम होणार असेल तर होणार म्हणणार, नाही म्हणले तर नाही म्हणणार. सगळ्याच लोकांचं याच्यामध्ये नुकसान झालं. सगळ्यात सर्वसामान्य, सगळ्यात सामाजिक प्रश्नाची जाण असणारे, म्हणजे सगळ्यात जाती धर्माच्या लोकांच्या सामाजिक प्रश्नाची जाण असणारे दादा, ती खूप मोठी आताहानी झाली. 30-35 वर्षाचा माझा त्यांचा परिचय होता. अनेक गोष्टींचा अभ्यास त्यांचा होता. तसंच उपमुख्यमंत्री म्हणून होण्याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या खात्यांवरती त्यांची चांगल्या प्रकारची पकड होती. विशेषतः वेळेवरती पोचणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कोविडच्या काळात सुद्धा सातत्याने त्यांनी बैठका घेतल्या आणि तिथे जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक निर्णय त्या काळामध्ये आम्ही पुण्याच्या प्रशासनाबरोबर घेतले. त्याचबरोबर मला अगदी खास उल्लेख करायला पाहिजे की शाश्वत विकास उद्दिष्ट याच्यासाठी निधी फक्त पुणे जिल्ह्यात राखीव न ठेवता महाराष्ट्रभर राखीव ठेवावा अशा प्रकारे ती 30-35 परिचय होता. अनेक गोष्टी उपमुख्यमंत्री होण्याच्या अगोदर त्यांवरती पोचणं हे त्यांनी केले. जेव्हा सकाळी न्यूज आली की प्लेन क्रॅश झाला तेव्हा मनात सगळ्यांनी प्रार्थना केली की त्या प्लेनमध्ये अजितदादा नसावे किंवा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये. पण मग काही क्षणानंतर न्यूज आली की दादा त्या क्रॅशमध्ये गेले आणि अंगावर असा शहारा येतो. कारण का एवढे जवळचे संबंध. मला एक लहान बहीण म्हणून नेहमी ते बघायचे. कौटुंबिक नातं होतं. 2 महिन्यापूर्वीच मी माझी बहीण त्यांना आमंत्रण द्यायला गेलेलो माझ्या भाचीच्या लग्नासाठी आणि नेहमी काय ग प्रणती असं म्हणायचे. मी जेव्हा फोन करायची ढिकले म्हणून त्यांचे पीए असायचे. दादांशी बोलायचे, डायरेक्ट दादा बोलायचे. माझ्या मतदारसंघासाठी दादांनी खास निधी पण दिलेली. अजून त्याची कामं आपल्याला होताना दिसत आहेत. तर अजित पवारांचं निधन झाल्यानंतर आता विविध नेत्यांच्या भावना व्यक्त होत आहेत. या दृश्यांमध्ये आपण बघताय युगेंद्र पवार हे त्यांचे पुतणे, ते देखील रडतायत. या दृश्यांमध्ये रोहित पवार देखील शोकाकुल आहेत. हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, अजित पवारांचे निकटवर्तीय, त्यांनाही अश्रू अनावर झाले. अनिल देशमुख हे देखील अक्षरशः धाय मोकलून रडलेले आहेत. दत्ता भरणे आमदार ज्यांचा देखील एक मार्गदर्शक हरपलाय, ते देखील शोकमग्न आहेत. तर धनंजय मुंडे हे देखील अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय, त्यांनाही हुंदका आवरत नाहीये जेव्हा त्यांना ही बातमी कळली.
प्रत्येकाच्या मनामध्ये अपार दुःख आहे, मन सुन्न करून टाकणारी अशी ही बातमी आज आली. विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं. महाराष्ट्रभरातल्या लोकांमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारा, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या कुटुंबाचा एक माणूस वाटेल. पार्टी का बहुत बड़ा नुकसान हुआ है और ये नुकसान की भरपाई तो कभी होगी भी नहीं, ऐसा मुझे लगता है. और आज अजीत दादा ने सुबह जब देखा, मुझे घर में भी मैं खूब रोई. मुझे बहुत रोना है क्योंकि परिवार होता है हमारा, पक्ष है, संगठन है, हमारा एक परिवार होता है और परिवार में ऐसा कुछ हादसा हुआ, बहुत दुख होता है. मेरे को आज पता नहीं, मुझे ऐसा लग रहा था कि मेरा ये 27 जो 2026 जो निकला हमारे लिए, मैं इनको बोली दुर्कर को कि राजा जी को मेरा हमारा साल अच्छा नहीं है, क्योंकि हमारे नेता के कुछ न कुछ घटनाएं हो ही रही है. 1 महीने में मेरे साथ में बोली, और आज हमारे नेता चले गए और मैं यहाँ बोलने की भी इच्छा नहीं, आते हुए भी मेरे को बहुत रोना आ रहा था, क्योंकि हिम्मत रही थी हमारे नेता. आज भैया वगैरह सब जो भी है जिले में जो भी काम के लिए भैया बोलने लगाते थे, हम बोलते थे और भैया हंसते हुए मुस्कुराते थे, अजीत दादा मुस्कुरा देते थे. और उनकी जो काम करने की शैली थी, 6 बजे तैयार रहने, तैयारी कर, वैसे मेरे सभी कार्यकर्ताओं ने उनका, क्योंकि तर गोंदियामधून ही दृश्य होती. अजित पवारांच्या पक्षातील नेते आणि त्यांचे समर्थक तिकडे जमलेले होते, त्यांना श्रद्धांजली वाहत होते. ये दादा शब्द जो है ना, जो मराठी में उसके अलग अलग अर्थ निकलते हैं. दादा कहेंगे वो होगा. दादा मतलब पूरी कमांड रखने वाला घर का आदमी. ऐसे घर के एक बड़े, जो कई बार मैंने देखा है कि पार्टी कार्यालय में वो पहले पहुंचेंगे और फिर सफाई कर्मचारी बाद में पहुंचेंगे और कार्यकर्ताओं का मिलना वो चालू करेंगे. ऐसे महाराष्ट्र के विकास पर जिसका ध्यान है, महाराष्ट्र की आम सामान्य व्यक्ति के हित के लिए सदा काम करने वाला, और जो बोलूंगा वो करूंगा, एक भी बात गलत नहीं बताएंगे, इस प्रकार का काम करने वाला एक राजनीतिक नेता जो कई युवाओं के लिए आदर्श भी था. स्वभावाने जरी आमचा दादा कट्टर होता,